लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासुबाई आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे। ला 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 ला। डॅश यू ऑल राईट? हो का रे, असं का विचारतोय? नाही, हल्ली तुला हे असं आनंदी पाहिलं की मला टेन्शनच येतं. नाही कसं आहे, मी खूप वर्षांनी तुला हे असं इतकं असं हसताना आनंदी असलेलं पाहतोय ना, म्हणून बाकी काही नाही. म्हणजे तुला काय म्हणायचंय, मी आनंदात राहू नये असं तुझं मत आहे का? नाही नाही काय अगं, मला तसं काहीच म्हणायचं नव्हतं. फक्त कसं झालं की नेमका आज पाडव्याचा दिवस, आणि त्या दिवशीच तू अशी इतकी आनंदी आणि असं हसताना बघितल्यावर मला थोडं टेन्शन आलं की आता आपण थोड्या वेळाने आबांकडे सगळेच जण काही ना काहीतरी मागायला जाणार, आणि तेव्हा तिथे गेल्यावर तू नॉर्मल वागशील ना? म्हणजे तू आबांसमोर असं काही मागणार नाहीयेस ना की ज्याच्यामुळे आपल्या घरात काही प्रॉब्लेम निर्माण होतो. विघ्नेश, तू किती भित्रा आहेस रे. नाही, तसं काही विशेष नाही. हा, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, मी जे काही आबांकडे मागणार आहे आणि आबांनी मला ते दिलं तर गायत्रीसाठी हा फार मोठा धडा असणार आहे. आणि मग त्यानंतर पण कॅश. अरे विघ्नेश, तुला इथेच सगळं ऐकायचंय का? थोड्या वेळाने लाईव्ह शो स्टार्ट होणार आहे. ढॅंटॅडॅंग, ब्रेकिंग न्यूज, गायत्रीने कॅश समोर हार पत्करली. तुम्ही म्हणाला होतात ना दिवाळीला आमच्यासाठी तुम्ही गिफ्ट आणणार, मग माझी सायकल. अरे आणली आहे तुझी सायकल. आणि तुला व्हिडिओ गेम्स हवेत ना? तुम्हाला कसं माहिती? जादू, माझ्याकडे जादू आहे आणि त्या जादूनी मी तुझे व्हिडिओ गेम्स पण आणले. आबा, तुम्ही आम्हाला दोघींना विसरलात ना? अच्छा, कसा विसरीन तुम्हा दोघींना? तुम्हाला आवडणारी पुस्तकं, टॉम अँड जेरी सगळं आणलेलं आहे. किती छान आहात. पण उपयोग काय छान असू? तुमच्याकडून सगळ्यांकडून मला पप्पी कुठे मिळाली आहे? येणार ना? कधी? अरे अरे जा जा जा, गिफ्ट बघा. अरे सावकाश सावकाश. तुझ्यासारखा आहे तो. आता काकावर जाणार ना मग? आबा, आता माझा नंबर. अभिलाषा, 1 मिनिट. आता मी या घरची मोठी सून आहे म्हटल्यावर मीच आधी जाणार, नाही का? असा नियम यापूर्वी होता असं काही माझ्या ऐकिवात नाहीये. नाही, नियम असा नाही, पण नाही ना? मग आजपासून मी एक नियम काढणार आहे. जेव्हा मोठ्यांकडून काही मागण्याची वेळ येते तेव्हा लहानांपासून सुरुवात करायची. लहान मुलांचं तर झालेलंच आहे, आता मोठ्या माणसांच्यातली सगळ्यात लहान मीरा आहे, तेव्हा आता सुरुवात मीरापासून करायची. मीरा, माग तुला काय हवं ते. वा गायत्रीजी, हा सिक्वेन्स करेक्ट आहे. बोल मीरा, तू काहीतरी खूप मोठं मागणार होतीस माझ्याकडे. काय मागणार? सुखी राहा.
आबा मी थट्टा करत होते. खरंच मी काय मागणार? मागण्यासारखं काही उरलंच नाहीये. म्हणजे मला सगळंच मिळालंय मागण्याआधी. इतकं छान घर, प्रेम करणारी माणसं, आणि आबा तुम्ही माझ्यावर वडिलांसारखं प्रेम केलं. मग अजून काय हवंय मला? हो, उणीव होती ती आईंची, पण गायत्रीजींच्या रूपात मला आईही मिळाल्या. माझं स्वप्न पूर्ण झालं. पण आबा, मागायचंच असेल तर एक वचन मागेन मी. बोल मीरा, काय वचन हवंय तुला? मी ते वचन दिलं म्हणून समज. बोल. मला वचन द्या आबा, तुम्ही आणि आई कायम एकत्र राहाल आणि आईंना सुखी ठेवाल. द्याल वचन मला? बोला ना आबा. मीरा, मी तुला वचन देतो. मी तुझ्या भावनांची आयुष्यभर काळजी घे. गायत्रीजींना मी कधीच दुखावणार नाही. मग तर झालं. थँक्यू आबा. आयुष्मती विदुषीमध्ये तुला जे हवं ते सगळं मिळव. चला, मीरा झाली. आता सिक्वेन्स प्रमाणे माझा नंबर आहे. बरोबर आहे की नाही आबा? थांबा एक मिनिट. आबा, अरे काय झालं? उठ एक मिनिट. मी? उठ उठ. का रे? अरे काय काय करतोयस? अरे काय करतोयस काय तू? एक मिनिट. काय शोधतोयस काय? अरे हे बघ, आबांकडनं काय मागायचं ना याची मी एक भली मोठी यादी तयार केली होती. ती सापडत नाहीये. घ्या. अरे ती यादी माझ्याकडे कशी असेल? दादाकडे असेल ना ती. ते तुझ्याकडे आहे का? नाही रे, माझ्याकडे पण नाहीये. मला कुठे दिली होतीस तू? काहीतरी काय? बरोबर, बस बस बस, मी शोधतो. ऋषी, अरे काय चाललंय तुमचं? हे बघा, पटकन काय ते करा. सगळे वाट बघतात की नाही? जे पाठ आहे ते बोल बरं आता. बरोबर, सॉरी. आबा, आबा, मला माहिती आहे आपल्या घराच्या, आपल्या आभाळ मायेच्या परंपरेप्रमाणे तुम्ही दरवर्षी दिवाळीला आम्हाला प्रत्येकाला काही ना काही देता. पण आमच्या तिघांतर्फे मला तुम्हाला एकच सांगायचं आहे.
यावर्षी खरंच आम्हाला काहीच नको. उलट दोन्ही दादांनी आणि मी असं ठरवलंय की आम्ही तुम्हाला काहीतरी देणार आहोत. आणि आम्हाला तुम्हाला एक वचन द्यायचं. आणि हे वचन असं आहे की आम्ही तिघेही कधी वेगळे होणार नाहीत. तुम्ही आमच्यावर केलेले संस्कार, तुमची शिकवण आम्ही कधीही विसरणार नाही. आबा, हे आपल्या सगळ्यांचं नातं आम्ही नेहमी टिकून ठेवू. आम्हाला माहिती आहे गेल्या काही दिवसात या नात्यांमध्ये खूप वाद झाले, त्याचा आमच्यापेक्षाही जास्त तुम्हाला त्रास झाला. पण आम्हा तिघांच्या वतीने मी तुम्हाला वचन देतो की असं परत कधीही घडणार नाही. आता तुम्हा सगळ्यांचं झालं असेल तर मला जे काही हवं ते मी मागू का? म्हणजे आता माझा नंबर आहे ना. नाही, आता नंबर काशीचा आहे. काशी, मागतो काय हवं ते. माझं मेलीचं नशीबच फुटकं. यावेळी पण या कॅशला माझ्या आधी मागायची संधी मिळाली. या गायत्रीजींना पण ना सगळ्यांसमोर मोठेपणा करायला सुचतो. तर या मेलीनं हार मागितला नाही म्हणजे मिळवलं. कश्मीरा, अगं आता तरी माग. हरकत नाही आबा. म्हणजे माझ्या आधी अभिलाषा वहिनींनी काही मागितलं तुमच्याकडे तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. जा वहिनी, तुम्ही आधी मागून घ्या. अभिलाषा, मगाचपासून तू काहीतरी मागण्यासाठी धडपडतेस. माग, काय मागायचंय तू? आबा, पाया पडते. हा, असू दे, सुखी राहा. आबा, आबा, मला ते. अगं बोल ना. आबा, मला आपल्या खऱ्या सासूबाईंचा हार हवा होता. आबा, आबा बोला ना. या दिवशी तुम्ही कोणालाच नाराज करत नाहीत ना. मग आबा बोला ना काहीतरी. अभिलाषा, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? हे बघ, तो हार आमच्या आईचा आहे आणि आता त्याच्यावर फक्त गायत्रीजींचा अधिकार आहे. तो हार मागण्याचा तुला काहीही अधिकार नाहीये. ठीक आहे अभिलाषा, मी सगळ्यांसमोर आत्ता जाहीर करतो की मी शांतीचा हार तुला देतोय.
थँक्यू. गायत्रीजी तो हार आणता का? घे अभिलाषा. अहो अहो कशी दिसते मी? आबा आबा तुमचे हे आभार मी म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही आबा. अगं असू दे, तू खुश आहेस ना? हो खूपच. सुखी राहा. काशी आता तुझा नंबर.